माऊली सूर्य अस्ताला गेल्यानंतर वाटा दिसत नाही तो. सगळ्या साधूंनी विनवणी करायला लागले. सगळे संत आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं. आता आम्हाला आज्ञा द्या. आमच्या अवतार कार्य संपवण्याच्या वेळा दिसत आहेत पुढे. नामदेव महाराजांनी सगळ्या साधूंमध्ये पहिल्यांदा जोरात हंबरडा फोडला. माऊली ज्ञानोबाराय निवृत्ती दादांच्या बाजूला उभे आहेत आणि निवृत्ती दादांनी मनगट पकडलेला आहे माऊलींचा. आणि आता या क्षेत्रामध्ये समाधी अवस्थेमध्ये जायचं आहे. हा उद्गार ज्या वेळेला केला, नामदेव महाराज म्हणतात, माऊली या दूरवर दिसणाऱ्या संत समाजापर्यंत पहा, या साधू संतांचे चेहरे पहा. या सावता महाराज, गोरोबा, सगळ्या संतांकडे तुम्ही दृष्टी टाका. सूर्य फुलं सूर्याच्या दिशेनं फिरतात. सूर्य गाळ झाल्यानंतर त्यांनी कोणाच्या दिशेनं तोंड करावं? बांधल्या पेंडीचा सुटला श्याळा, तृण रान माळा भटकता हे. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, दस दिशा वाट मुरडता ते. हरणी विन खोप पडियली ओस, दस दिशा पाडस भ्रमता ती. हरणीला पाच जसे पाळ शोधत असतात, तसे हे संत महात्मे तुम्हाला शोधत आले. माऊली तुम्ही जर यांना सोडून गेले तर काय होईल? तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो आम्ही तर आमच्या अंतःकरणाचं समाधान होते. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला परब्रह्म भगवंताची आठवण होते. आम्हाला सोडून जाऊ नका. माऊलींनी हात जोडले नामदेव महाराजांना. आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आज्ञा द्यावी. ऐका, आम्हाला जावं लागेल. रस्त्यानं ज्या चालत होते संत महात्मे, त्या चालणाऱ्या रस्त्यानं कोणते काटे गोटे नाहीत, पण पायाला काहीतरी बोचते असं वाटत. कोणीतरी काळजावर बाण मारतोय असं वाटतंय. अश्रूच्या धारा कुणाच्या आवरायला तयार नाहीत. हंबरडा फोडला संतांनी. आणि 4 भावंडांमधले 3 भावंड शब्द फुटेनासे झाले. शब्द थांबले. माऊलींना पाहून नुसते रडतायत आणि माऊलींच्या पुढे गयावया करतायत. माऊलींनी मात्र जो दिवस ठरवला, जी वेळ ठरवली, तो वेळ आणि ते दिवस जवळ आले. कार्तिक मधल्या शके 1218 वद्य त्रयोदशीच्या दिवशी माऊली ज्ञानोबारा यांनी सगळ्या साधूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. स्थान निश्चित झालं. साधू संतांना आत्मिक दुःख झालं. आई वडील गेल्यानंतर सुद्धा आमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागणार नाही. असे तर लाखोनी जन्माला येती, जन्मनिया होईल माती. लाखो जण येतात आणि निघून जातात, पण माऊली तुमचं एक एक पाऊल पुढे पडतंय आणि आमच्या श्वासामध्ये अंतर पडतंय. तुमचा चेहरा पाहला, नुसता डोळ्यापुढे आला तर आम्हाला समाधान वाटायचं. आम्ही कोणाकडे बघू? तुमच्या त्या धीर गंभीर डोळ्यांकडे पाहिल्यानंतर आम्हाला वात्सल्यानं कुरवाळणारी कासवी जशी असते तसे तुम्ही वाटता. माऊली मनगटाला पकडून
मुक्ताबाई म्हणतात, दादा नको ना रे जाऊ, माझे आई वडील गेले, आपले आई बाबा गेले, ते गेल्यानंतर मी तुझ्या तोंडाकडे पाहून जगते आहे. निवृत्तीनाथांसारखा विश्वगुरु महात्मा ढसाढसा रडतो आणि निवृत्तीनाथ म्हणतात, माय बाप सोडून या गेले जेव्हा, ऐशी वेळ तेव्हा नाही आली. ज्या वेळेला आई आणि वडील आम्हाला सोडून गेले तेव्हा सुद्धा या दुःखाचा पाठ आमच्या डोळ्यापुढे दिसला नाही. पण तू जाताना ज्ञाना या डोळ्यांना पावल्या जात नाही. व्यक्ती तर प्रत्येक जण येतो संत महात्मा, प्रत्येक जण निघून जातो, पण माऊलींविषयी दुःख काय? कारण त्या भावना जुळलेल्या आहेत सगळ्यांच्या. डोळे बंद केले की नामदेव महाराजांना तो पंढरपूरचा भरलेला वाळवंट दिसायला लागला, जो माझ्या ज्ञानोबांनी गोळा केला होता. डोळ्यापुढे चालणारे ज्ञानोबा पाहिले की त्या सोपान देवाला ते ज्ञानोबा दिसायला लागले, ज्यांनी उपाशी पोट असताना पोटावरून हात फिरवून सांगितलं होतं, सोपाना चिंता नको करू, आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलं, पण आपण आपल्या मायबापांचं स्वप्न पूर्ण करू. त्या निवृत्तीनाथांना त्या नदीच्या तीरावरती अवहेलना झालेला ज्ञानोबा दिसायला लागला. महाभयंकर रेड्याच्या मस्तकाला स्पर्श करणारा आणि विद्वत सभेमुळे डोळ्यातून अश्रू वाहत माझ्या तातांनी मला हा धर्म शिकवला म्हणणारा तो ज्ञानोबा दिसायला लागला. जाओगे छोड़कर कभी ऐसा न लगा था, तुम्हें देखा तो हमारा भगवान नजर आया. न छोड़ कर जाओ हमें मेरे प्यारे भगवन, तुम जाओगे तो हम कैसे रहेंगे, आंखों में से दर्द के सागर बहे, बस उम्र जला दी हमने, अब खाक बची जीवन में, देखता हूँ जब भी तुम्हें, लगता है क्या कमाया हमने, इस अरदास की आस हो तुम, मेरे स्वामी तुम्हारा दास हूं मैं. ऐका, जेव्हा ज्ञानोबा जायला लागले तेव्हा मोठ्या मोठ्या महंताच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. विधाता मृत्यू हो ऐसी, हजारों लोग रोते हो, सफल हो जिंदगी सबकी, कीर्ति घर घर में गाते हो, कहे जनता न जाने दो, उसी मरने में हासिल है, उसी जाने में हासिल है. सांगदेव महाराज गोळा झाले, एवढ्या मोठ्या तपस्व्याच्या डोळ्याला अश्रू आहेत. ज्ञाना मनातल्या भावना लिहिल्या भावकवींनी, संत नामदेवरायांसारख्या महात्म्यांनी. वाघाला चालवणं मोठी गोष्ट नाही, पण जड असलेल्या भिंतीला चालवलं एवढा मोठा